प्रथम नमस्कार बाबा हनुमानजीला, प्रथम नमस्कार बाबा हनुमानजीला, दुसरं नमस्कार बाबा जुमदेवजीला, तिसरं नमस्कार सर्व सेवकांना. कथा ऐकवी तो एका सेवकाची आणि हो त्यांच्या धर्म पत्नीची. द्यावी शक्ती मला बाबा हनुमानजी, द्यावी शक्ती मला बाबा हनुमानजी, द्यावी शक्ती मला बाबा जुमदेवजी, द्यावी शक्ती मला बाबा जुमदेवजी. डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी, डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी आणि हो त्यांची पत्नी सावित्रीबाई. ऐका हो कहाणी त्यांच्या घराची. राहणार ते ग्राम मोंगराचे, तालुका गोंदिया हो जिल्हा गोंदियाचे. महाराष्ट्रमध्ये येतो गाव हाजीजी, महाराष्ट्रामध्ये येतो गाव हाजीजी, महाराष्ट्रामध्ये येतो गाव हाजीजी. ह्या मार्गामध्ये येण्यापूर्वी होय त्यांच्या परिवारात खूप दुःख होता. असं का? अमावस्या आणि पौर्णिमा पाहून हा. त्यांच्या घरचे जनावर मरत होते. अरे बापरे. आणि त्यांची पत्नी सौ सावित्रीबाई गुरबेले, होय त्यांची प्रकृती नेहमी बरी राहत नसे. असं होय. त्यांच्या शरीरात सुजन आणि फुलन नेहमी राहत असे. राहत असे. डॉक्टर पी.के. गुरबेले स्वतः डॉक्टर होते म्हणून हो. आपल्या पत्नीची वेळोवेळी इलाज करत होते. असं का? परंतु सावित्रीबाई ना हो, परंतु सावित्रीबाई ना हो, समाधान नाही मिळाला ग दादा. त्याकरिता गोंदिया व नागपूरच्या मोठमोठ्या डॉक्टरांना हो सांगितला. त्यांनी पण इलाज सुरू हो केला. तिथे पण समाधान नाही मिळाला, तिथे पण समाधान नाही मिळाला, तिथे पण समाधान नाही मिळाला. मग काय झालं सेवकांनो ऐका. होय सांगा. गोंदिया व नागपूरच्या मोठमोठ्या डॉक्टरांना सांगितलं. असं काय? डॉक्टरांनी इलाज सुरू केला पण बिमारी हाती आली नाही. काय सांगता? तेव्हा डॉक्टर गुरबेले आपल्या पत्नीला घेऊन होय. परत आपल्या गावी मोंगराला आले. बरं. व डॉक्टर गुरबेले धार्मिक वृत्तीचे असून आपल्या देवी देवतांकडे पूजा अर्चना करू लागले. असं काय? व आपल्या परमेश्वराला म्हणू लागले काय म्हणू लागले? की आम्हाला खूप दुःख आहे, होय कृपा करून आमचे दुःख दूर करावे. असं? परंतु त्यांच्या देवी देवतांनी त्यांचा आवाज नाही ऐकला असं का? व त्यांना समाधान नाही मिळाला. असं का? मग काय केलं डॉक्टर गुरबेलेनी? अंधश्रद्धाकडे वळून गेले, अंधश्रद्धाकडे वळून गेले. मांत्रिक तांत्रिक पंडा पुजारी यांना हो घरी बोलावला त्यांनी. झाडफूक मग करू लागले, त्यांच्या घराला हो बांधू लागले. काही वेळासाठी समाधान मिळाला, काही वेळासाठी समाधान मिळाला, काही वेळासाठी समाधान मिळाला. मग काय मांत्रिक तांत्रिक पंडा पुजारी होय झाडफूक करू लागले. का? त्यांच्या घराला सुद्धा मंत्र उच्चाराने बांधून दिला. काय सांगता? तब्येत बरी झाली परंतु दुसऱ्या दिवशी काय पुन्हा झालं? तब्येत बिघडली. होय. ते दृश्य पाहून डॉक्टर गुरबेले यांना पुन्हा चिंता वाटू लागली. असं का? परंतु मांत्रिक तांत्रिक पंडा पुजारी हो हे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना दिलासा देऊ लागले आणि म्हणाले आम्ही सर्व काही ठीक करून देऊ, हो. तुम्ही काहीही चिंता करू नका. नाही. आम्ही जसे म्हणतो तसे तुम्ही करा. होय बाबा. 2 किलोचा एक कोंबडा आणायचा, हो जी. 1 बाटल मोव्याची दारू आणायची. हो जी. डॉक्टर गुरबेले यांनी मांत्रिकला विचारले काय? कोंबडा आणि दारू कशाला पाहिजे? होय ना. तर मांत्रिक म्हणतो तुमच्या घरी भूत बाधा आहे, त्यांना शांत करायचे आहे. दारू आणि कोंबडा मरगट्टीवर नेऊन भूतांना द्यायचे आहे आणि वाचलेला कोंबडा आपल्याला खायचा आहे. असं होय. तरच तुमची दुर्दशा दूर होणार. ह्या रोगामुळे 3 लाख रुपये, ह्या रोगामुळे 3 लाख रुपये खर्च झाले पण समाधान नाही मिळाला. काय करावं काय नाही कळेना. आईला बघून मुलं बाळ लढती, कामधंद्याची पण झाली हो फजिती. आई खाटावरून उठत
लहान लहान मुल बाळ हो घरचं ते सगळं हो काम करत, काम करून ते शाळाला पण जात, शाळातून येऊन पुन्हा काम करत, मुलांना काम करताना आई बघती, आईच्या डोळ्यात अश्रू येती जिजी. आईच्या डोळ्यात अश्रू येती जिजी, आईच्या डोळ्यात अश्रू येती जिजी. तर डॉक्टर गुरबेलेची पत्नी मुलाबाळाला काम करताना पाहून होय. म्हणू लागली, बेटा मी आता जगू शकत नाही, काय? कारण मला इतकं दुःख होत आहे आणि माझ्या कारणामुळे यांना पण कष्ट भोगावं लागत आहे. पत्नीची वाणी ऐकून डॉक्टर गुरबेलेंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. बरोबर. डॉक्टर गुरबेलेजी कवलेवाडा गावात शिक्षक होते होय. आणि त्याच गावात त्यांच्या दवाखाना सुद्धा होता. बरं. मग एके दिवशी त्याच दवाखान्यात एक पेशंटची तपासणी करत होते की होय. तितक्यातच एक सेवक तिथे आला. असं? सेवकाचे नाव मंगली भाऊ पारधी होता. डॉक्टरला चिंतित पाहून मंगली भाऊने गुरबेलेजींना विचारला, काय झाले डॉक्टर साहेब, तुम्हाला कशाची चिंता वाटत आहे? आहे. मंगली भाऊने डॉक्टर साहेबाला, मंगली भाऊने डॉक्टर साहेबाला विचारपूस केला हो. मग त्यांना कशाची चिंता हो खात आहे तुम्हाला, मला हो तुम्ही सर्व काही सांगा ना, तुमची मदत काही करू शकतो का, जे काही असलं ते मला सांगा तुम्ही जी. जे काही असलं ते मला सांगा तुम्ही जी, जे काही असलं ते मला सांगा तुम्ही जी. काय सांगू भाऊ घराची दशा, काय सांगू भाऊ घराची दशा, पत्नीची तब्येत बरी होत नाही, मोठमोठे डॉक्टर केले पंडा पुजारी, तरी पण समाधान मिळालं नाही, कुठं जाऊ मी काही समजत नाही, तुम्हीच काही सांगा मला उपाय जिजी. तुम्हीच काही सांगा मला उपाय जिजी, तुम्हीच काही सांगा मला उपाय जिजी. मग काय झालं सेवकांनो? होय सांगा. मंगली भाऊ म्हणाला डॉक्टर साहेबांना, हो. तुमचे दुःख दूर होऊ शकतात, परंतु तुम्हाला परमात्मा एकचा मार्ग धरावा लागेल बरोबर आहे. आणि एकच परमेश्वराला मानावा लागेल. बरोबर. तेव्हा डॉक्टर गुरबेलेंच्या मनात आले की काय आले? मी तर सर्वच परमेश्वरांना मानलं हो. आणि त्यांची भक्ती केली, बरं. परंतु समाधान मिळालं नाही, बरोबर. तर एक परमेश्वर माझ्या परिवाराच्या दुःख कसे दूर करू शकतो, मला विश्वास होत नाही. बरोबर. हिंदीमध्ये एक म्हण आहे, मरता क्या और करता क्या. तरी सुद्धा डॉक्टर साहेबांनी मनात विचार केला, कसा विचार? जर एक परमेश्वराची भक्ती केल्याने होय. माझ्या परिवाराला समाधान मिळत असेल होय. तर मार्ग घेण्यात काही हरकत नाही. बरोबर. मग डॉक्टर गुरबेलेजी कवलेवाडाहून आपल्या गावी मोंगराला आले व आपल्या घरी येऊन आपल्या परिवाराला सोबत परमात्मा एक मार्गाबद्दल चर्चा करू लागले व सर्वांनी विचार पक्का केला वाह. आणि परमात्मा एक मार्ग बाबांच्या मार्गात येण्यासाठी तयार झाले. डॉक्टर गुरबेलेजीने मग काय केलं? काय केलं? परिवारासोबत तिरोडाला आले, परिवारासोबत तिरोडाला आले, जवळचे एक बडे गाव आहे, या बडे गावात कार्यकर्ताजी राहतो, विक्रमजी चौधरी गुरुजी आपण म्हणतो, तिथले ते ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आहेत, त्यांच्याशी मिळाले डॉक्टर गुरबेलेजीजी. त्यांच्याशी मिळाले डॉक्टर गुरबेलेजीजी, त्यांच्याशी मिळाले डॉक्टर गुरबेलेजीजी. बाबांच्या मार्गात येण्याकरिता, बाबांच्या मार्गात येण्याकरिता वचन दिला हो कार्यकर्त्याला, कार्यकर्त्याने मग मार्गदर्शन केला, 11 दिवसाच्या हो कार्य त्यांना दिला, सेवकांची अनुभवाची पुस्तक पण दिला, कार्य घेऊन घरी आले सर्व जनजी. कार्य घेऊन घरी आले सर्व जनजी, कार्य घेऊन घरी आले सर्व जनजी. मग काय झालं सेवकांनो? काय झालं? डॉक्टर गुरबेले व त्यांच्या परिवार होय. 11 दिवसाचे अनुभवाचे कार्य घेऊन बरं. घरी आले. घरी येऊन अनेक देवी देवतांचा होय. विसर्जन केला आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कार्य सुरू केले. डॉक्टर गुरबेलेंची पत्नी बाबांच्या होय. सेवकांच्या अनुभवाची पुस्तक वाचू लागली व बाबांची कृपा झाली आणि त्यांना गाढ झोप आली व वाह. त्यांच्या अंगातील अकडण कमी होत गेली व सौ सावित्रीबाई खाटवरून उठून चालू लागली. अशा प्रकारे स्वास्थ्यामध्ये सुधारणा पाहून परिवारामध्ये सर्वजण आनंदित झाले आणि अशा प्रकारे कार्यकर्ताजीने त्यांना 7, 11 व 21 दिवसाचे कार्य देत गेले व त्यांच्या परिवार एक चित्त एक लक्षणे बरोबर. कार्य करत राहिले.
सौ सावित्रीबाईंना समाधान मिळाले, दुःख दूर झाले, पण शरीरातली फुलन शरीरातून निघण्याच्या नावही घेत नव्हती. असं काय? मग काय केलं डॉक्टर गुरुबेलेजींनी? काय केले? सर्व परिवारांनी विचार केला, सर्व परिवारांनी विचार केला. 42 दिवसाच्या त्याग आम्ही घेऊ, कार्यकर्ताजींना कार्य आम्ही मागू. कार्य दिला हो मग कार्यकर्ताजींनी, 20 दिवस होऊन गेले त्यागाचे जी. 21वा दिवस लागून गेला जी जी जी. 21वा दिवस लागून गेला जी जी जी. 21वा दिवस लागून गेला जी जी जी. 21व्या दिवशी काय झालं दादा? 21व्या दिवशी काय झालं दादा? सावित्रीबाई खाटवर झोपी होती, रात्रीचे तेव्हा 10 वाजले होते. त्यावेळी एक गंधवल आली, सावित्रीबाईंच्या पायावर दंश केली. गंधवलच्या रूपात आले बाबा हनुमानजी. गणवतीच्या रूपात आले बाबा हनुमानजी. गणवतीच्या रूपात आले बाबा हनुमानजी. तर काय झालं सेवकांनो? होय सांगा. भगवान बाबा हनुमानजी स्वतः होय. गंधवालच्या रूपात येऊन त्या सावित्रीबाईंच्या काय? पायाला दंश केला असं होय? व त्यांचा सर्व रोग सगळा दुःख काढून घेतला व सावित्रीबाई गुरुबेले पूर्णपणे स्वस्थ झाली. अशा प्रकारे बाबांची मोठी कृपा झाली आणि त्यांचा परिवार सुखी झाला. वा वा. 42 दिवसाच्या त्यागाचे कार्य असं होय? दिनांक 24/6/1986 मध्ये पूर्ण झाले. बर. 25/6/1986 ला त्यांच्या निवासस्थानी त्यागाच्या हवन कार्य संपन्न झाले होय. व दर महिने एक अशा प्रकारे 9 महिने 9वा हवनाचा कार्य सुद्धा पूर्ण करण्यात आले. वा वा. डॉक्टर गुरुबेलेंच्या मनात आलं, डॉक्टर गुरुबेलेंच्या मनात आलं, आपण बाबांच्या निवासस्थानी जाऊ. टिमकीला जाऊन बाबाला विनंती करू, बाबांना आपल्या घरी आमंत्रित करू. त्यांचे हो पाऊल आमच्या घरी पडती, अशी इच्छा धरून गेले गुरुबेले जीजी. अशी इच्छा धरून गेले गुरुबेले जीजी. अशी इच्छा धरून गेले गुरुबेले जीजी. महान त्यागी बाबा जुमदेवजीने, महान त्यागी बाबा जुमदेवजीने डॉक्टर गुरुबेलेंचा मान हो ठेवला. त्यांचा घराला येण्याचा वचन दिला. एके दिवशी मग त्यांचे चरण कमल त्यांच्या निवासस्थानी पडले हो दादा. अशा प्रकारे 3 वेळा आले जुमदेवजी. अशा प्रकारे 3 वेळा आले जुमदेवजी. अशा प्रकारे 3 वेळा आले जुमदेवजी. अशी हो कृपा बाबांनी केली, अशी हो कृपा बाबाने केली. सुखी हो झाला त्यांचा परिवार, बाबांचा उपकार नाही विसरणार. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या, सर्व परिवार सर्व सेवकांना सत्य वचन दिला घेतो नमस्कार जी. सत्य